पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचं काम 6 वर्षात पूर्ण झालं। मात्र मुंबई गोवा महामार्गाचं काम 14 वर्ष झाली तरीही अजून सुरूच आहे। 2 कंत्राटदारांना निलंबित केल्यानंतर सुद्धा इथलं काम अजूनही संथ गतीने सुरू आहे। अनेकांचे बळी गेले, अनेक अपघात घडले, मात्र हा महामार्ग कधी पूर्ण होणार असा सवाल इथले नागरिक करतायत। काय आहे नेमकी या महामार्गाची परिस्थिती पाहूयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई नागपूरला जोडणारा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग 6 वर्षात पूर्ण। मुंबई गोवा 471 किलोमीटरचा महामार्ग 14 वर्षानंतरही अपूर्ण। पळसपे इंदापूर 84 किलोमीटर मार्गाला सर्वाधिक वेळ। आपण पाहत असलेली ही दृश्य तब्बल 14 वर्षापासून पूर्ण होऊ न शकलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामाची आहेत। मुंबई आणि नागपूरला जोडणारा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग फक्त 6 वर्षात पूर्ण होतो, तर मुंबई ते गोवा 471 किलोमीटरचा महामार्ग 14 वर्षानंतरही पूर्ण होऊ शकत नाही। पळसपे ते इंदापूर या 84 किलोमीटर मार्गाला सर्वाधिक काळ लागला असून अद्याप त्यांचं काम सुरू आहे। महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग हा 6 वर्षात पूर्ण होत असेल, तर मुंबई गोवा महामार्गाला 13 वर्ष का लागतात असा प्रश्न कोकणवासियांना पडलाय। वडखळपासून टेंपालेपर्यंत जवळपास 90 किलोमीटरचं अंतर आहे आणि या अंतरावरती एकूण 5 उड्डाणपुलं रखडलेली आहेत। काही उड्डाणपुलं रखडलेत कारण भूसंपादनाचा मुद्दा अडचणीचा ठरला होता। मात्र मागील 4 वर्षांमध्ये भूसंपादनाची जी अडचण होती ती सुद्धा निघालेली आहे। तसं असलं तरी महत्त्वाची जी 5 उड्डाणपुलं आहेत ती संथ गतीने काम सुरू आहेत आणि त्यामुळे आजूबाजूनी सर्व्हिस रोड दिला आहे। तो सर्व्हिस रोड इतका खराब आहे की त्या ठिकाणून प्रवास करताना प्रवाशांना अतोनात हाल सहन करावा लागतात। या महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अनेकांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय, तर अनेकांना अपघातात जीव गमवावा लागतो। आतापर्यंत ॲक्सिडेंट किती झाले, किती वारले, किती झाले, त्याच्यावर कोणी काही ॲक्शन घेतलेली नाही पहिली गोष्ट। आणि आता पण ही अवस्था आहे की बाबा आता पण लवकर काम चालू, अजून काही कामाची काही गती नाही। हे आज 14 वर्षापासून आज काम इथे रेंगाळलेले आहे। आम्ही इतका सहन करतो तर काय विचारू पण नको। लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम व्हावं आमची अपेक्षा एवढीच आहे आणि जेणेकरून याच्यामध्ये काही असेल आपलं जनतेसमोर मांडावं की बाबा ह्या कारणामुळे होत नाही रस्ता आणि खड्ड्यामुळे फार अवस्था बेकार झालेली आहे। लोक दररोज एक ना एक आहेच अपघात होतच राहत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो नव्याने होतोय त्याला इंदापूर शहर आणि माणगाव शहरातून बायपास देण्यात आलेला आहे। इंदापूरमधनं साधारणतः 3 किलोमीटर ते 3.25 किलोमीटरचं अंतर आहे, तर माणगाव शहरातून साधारणतः 7 किलोमीटरचा हा अंतर आहे। मात्र या ठिकाणी कोकण रेल्वे आणि वन विभागाच्या काही परवानग्या रखडल्या होत्या, म्हणून सुरुवातीला या बायपासचं काम रखडलं होतं। या दोन्ही ठेकेदारांनी बायपासचं काम अशा पद्धतीने रखडून ठेवलं आहे आणि त्यामुळे हे बायपासच पूर्ण होऊ शकलं नाही। सरते शेवटी आता दोन्ही ठेकेदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि आता नव्याने 3रा ठेकेदार नियुक्त करण्यात येतोय। देशात प्रतिदिन 37 किलोमीटर लांबीचा महामार्ग बनवण्याचा विक्रम हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने केला, पण त्याच विभागाला मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा लांबीचा मार्ग 13 वर्षात पूर्ण करता आला नाही। तसेच इंदापूर ते राजापूर या मार्गाची परिस्थिती फारशी वेगळी नाही। हे काम 2016 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र 10 वर्षानंतरही हे काम पूर्ण झालेलं नाही। भारत गोरेगावकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।